दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्ताने पेणूर येथे भारतीय जनता पार्टी आणि रमेश माने मित्र परिवाराच्या वतीने पंढरपूरला जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना आणि भाविक भक्तांना फराळाचं वाटप रमेश माने मित्र परिवाराच्या वतीने आषाढी एकादशी दिवशी करण्यात आलं होतं। यावेळी जवळजवळ 2 ते 3 हजार वारकऱ्यांनी या फराळाचा लाभ घेतला। भूवैकुंठ नगरी दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर येथे आषाढी एकादशी दिवशी समाधानाचं आणि सात्विकतेचं दर्शन घडवण्याचं काम भाजपा मोहोळ दक्षिण मंडळाचे तालुका अध्यक्ष रमेश माने आणि त्यांच्या मित्र परिवाराकडून दरवर्षी होत असतं। याही वर्षी तो उपक्रम त्यांनी सुरू ठेवला असून जवळजवळ सलग 11 वर्ष दरवर्षी आषाढी एकादशी दिवशी ते सर्वच वारकऱ्यांना साबुदाणा, फराळाची खिचडी, केळी, दही त्याचबरोबर राजगिऱ्याच्या लाडूचं वाटप करण्यात येत असतं। या महत्त्वपूर्ण उपक्रमाबाबत फराळ केल्यानंतर काही मराठवाडा आणि विदर्भातील वारकऱ्यांनी या उपक्रमामुळे आमचं मन तृप्त झालं असून दरवर्षी आम्ही जाताना या ठिकाणीच फराळ करत असतो। रमेश माने यांचं काम खूप महत्त्वाचं आणि मौल्यवान असून ते हे काम बरेच वर्षापासून करत आल्याबाबत त्यांनी त्यांचे आभारही व्यक्त केलेत। पंढरपूर हे पेणूरपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे आणि महामार्गालगत असल्यामुळे या ठिकाणी दररोज असंख्य वारकरी थांबत असतात। या गोष्टीचं औचित्य साधून फुल ना फुलाची पाकळी म्हणून एक सेवाभाव वृत्तीने रमेश माने हे काम करीत आलेले आहेत। त्या संपूर्ण फराळ वाटपासाठी त्यांचे संपूर्ण कुटुंब, सर्व मित्र परिवार आणि नातेवाईक परिश्रम घेत असतात। या फराळ वाटपावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, रमेश माने मित्र परिवाराचे सर्व समर्थक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। नमस्कार नमस्कार। नक्षत्र लॉन्स आणि भाजपा आणि रमेश माने मित्र परिवाराने दरवर्षी तुम्ही फराळ वाटपाचा कार्यक्रम घेताय। एक प्रेमाची भेट सर्व वारकऱ्यांना देताय। आज आषाढी एकादशी आहे, भावी भक्तांना काय सांगतात? आज आषाढी एकादशी निमित्त सर्वांना शुभेच्छा। आमच्या नक्षत्र लॉन्स तर्फे आम्ही साधारणपणे आमचे 11 वर्ष आहे। पहिल्यांदा आम्ही 7 किलोवरनं चालू केलता ही कार्यक्रम। 7 किलोवरनं आज जवळजवळ 500 किलोवर गेलो आम्ही। असं प्रत्येक वर्षी असं वाढवत जाणार आहे मी आता। हे कितवं वर्ष आहे? काय काय असतं फराळामध्ये? फराळामध्ये केळी, साबुदाणा खिचडी, परत दही, राजगिरा लाडू, केळी, काकडी, पाणी बॉटल, या सर्व भावी भक्तांना वारकऱ्यांना फराळ वाटप करताय। काय वाटतं, मनोजी कसा आनंद होतो? हो, मनातून खूप आनंद आणि सगळ्यांना दुआ देऊन जाते तिथे येऊन सगळेजण। धन्यवाद। नमस्कार, कोणतं गाव तुमचं? आमचं तळणी गाव, लोणार जवळ, लोणार सरोवर जवळ गाव आहे आमचं। जिल्हा बुलढाणा आहे। आज पंढरपूरला आलाय, वारीला आलाय, आषाढी एकादशी आहे, पवित्र दिन आहे। काय वाटतं, इथं फराळाचा कार्यक्रम चालू आहे, वाटप चालू आहे, दरवर्षी तुम्ही फराळ घेता, इथं कसं वाटतं तुम्हाला? नियोजन यांचं खूप छान आहे। नियोजन फराळामध्ये त्यांनी साबुदाणा वगैरे मस्त दिलं होतं। दरवर्षीप्रमाणे आलो होतो, छान दिलेलं आहे। काय वाटतं, प्रसाद घेतलं कसं वाटतं? फराळ घेतलं, प्रसाद घेतल्यावर असं प्रसन्न झालं मन, घरच्यावानी खाल्ल्यावानी वाटलं। असं काही नाही की बाहेरचं हे असं तसं काय, एकदम दरवर्षी घेता फराळ? दरवर्षी आम्ही प्रसाद जाता जाता इकडून जाताना दरवर्षी प्रमाणे आम्ही यावर्षी पण घेतला। क्वालिटी एक नंबर आहे, काही अडचण नाही आहे त्याच्यात। दर्शन झालं? दर्शन ओके, छान झालेलं आहे। येऊन प्रसन्न वाटलंय। धन्यवाद। दरवर्षी इथं फराळ वाटप असते, कशा पद्धतीने कामकाज चालतं? आषाढी एकादशी आज रमेश माने यांनी एवढा उत्कृष्ट उपक्रम घेतलेला आहे, काय सांगताल तुम्ही? रमेश माने यांचं माननीय तालुका अध्यक्ष मोहोळ दक्षिण मंडळचे रमेश माने यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। त्यांचं सामाजिक कार्य एवढं मोठं आहे। या समस्त मोहोळ भागात त्यांचं सामाजिक कार्य सर्व लोकांना माहिती आहे आणि हीच परंपरा पुढे चालत ठेवत गेल्या 11 वर्षापासून तुम्ही या ठिकाणी पाहताय की हा फराळाचा वाटपाचा कार्यक्रम गेल्या 11 वर्षापासून माननीय तालुका अध्यक्ष रमेशजी माने हे या ठिकाणी करत आहेत। तसेच आपले नक्षत्राचे समाधानजी माने यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या गोष्टी होत आहेत। आणि तुम्ही सकाळपासून बघताय, आता मी सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहे फराळ वाटपाच्या कार्यक्रमासाठी। मला सांगायचं की 7 वाजल्यापासून लोकांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। कमीत कमी आतापर्यंत 1,500 ते 2,000 लोकांचं या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे। अजूनही चालूच आहे, तुम्ही बघू शकता। फराळामध्ये काय काय असतं? फराळामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी खिचडी असेल, राजगिरा लाडू आहे, केळी आहे, दही आहे। दही या ठिकाणी 50 ते 60 लिटर दही
या ठिकाणी वाटप होत आहे 300 ते 400 किलो शाबू या ठिकाणी वाटप केला जातोय आणि अन्नदान हे एक श्रेष्ठ दान आहे. यासारखी पुण्य या जगात कुठेच नाही आणि असे लाखोंचे आशीर्वाद, लाखो वारकऱ्याचा आशीर्वाद माननीय रमेशजी माने यांच्या पाठीशी खंबीरपणे आता तुम्हाला या माध्यमातून दिसत आहे. आता थोड्या वेळापूर्वीच काही लोकांनी प्रतिक्रिया दिली, यासारखं मोठं पुण्य काहीच नाही. म्हणून सांगतो हा एवढा मोठं पुण्याचं काम आहे, हे तुम्हाला 2 कोटी जरी दिलं तरी मिळत नाही. हे प्रत्येकाच्या भाग्यात नसतं, हे तुम्हाला तर माहिती आहे. कोणतं गाव तुमचं? आम्ही देवावरून आलेलो दरवर्षी येता का? हो, दरवर्षी येतोय. इथं दरवर्षी मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी रमेश माने मित्र परिवार यांच्या वतीने फराळाचं वाटप होतं. काय तुमची प्रतिक्रिया आहे? काय वाटतं तुम्हाला? आम्हाला वाटतं याच्यात पुन्हा आहे ना वाढत चाललेली ही अन्नप्रसाद अजून काही याच्यापेक्षा जास्त वाढावा आणि त्यांच्या भावी वाटचालीला हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी आता हो. तुम्ही कसं वाटतंय? काय आनंद वाटतो सगळ्या भाविकांना. इथे जवळपास फराळाची कुठं सुविधा नसल्यामुळे इथे हवेला आहे, त्याच्यामुळे भाविकांचे चांगले हे होते, उत्स्फूर्त प्रतिसाद भेटतोय. किती जण आहे तुमच्या दिंडीमध्ये सर्व? आम्ही 7 जण आहे. नमस्कार. नमस्कार, जय हरी. आज आषाढी एकादशी निमित्त गेल्या 11 वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टी आणि मित्र परिवाराच्या वतीने पेनूर येथे फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करत आहे. वारकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभतो. सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते वारकऱ्यांची. पंढरपूर रोडवर फराळामध्ये विविध पदार्थ असतात, शाबू, दही, केळी, राजगिरा लाडू असे विविध पदार्थ फराळाचा वाटप करतो. कितवं वर्ष आहे? किती वर्ष झालं तुम्ही हे करताय, उपक्रम राबवताय? किती लोकांना आतापर्यंत वाटप केलेलं आहे? गेल्या 11 वर्षापासून आम्ही सुरुवातीला 10 किलो पासून सुरुवात केली, तर आज 400 किलो शाबू, खिचडी आणि इतर पदार्थ वाटप करतोय. जवळजवळ 2000 लोकांना आतापर्यंत सेवा करायचा लाभ मिळाला. दिवसभर चालू राहतंय? अजून एक तास 2 तास चालू राहील. सकाळी 7 ला चालू केले, आता 11:30 वाजले ते जवळजवळ. भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या वतीने हा कार्यक्रम राबवताय, चांगलं काम करताय. वारकऱ्यांना आणि येथील भक्तांना काय शुभेच्छा देता आषाढी एकादशीच्या? पाऊस पडाव हीच पांडुरंग चरणी प्रार्थना. सगळ्याला सुख समृद्धी आरोग्य लाभावं. माऊली कोणतं गाव? पेनूर. पेनूर. दरवर्षी फराळाचं वाटप होते. हो, चांगल्या पद्धतीने होते. चांगल्या पद्धतीने होते. सध्या 11 वर्ष चालू आहे. रमेश माने मित्र परिवार चालू आहे सगळं. किती वर्ष झालं करताय? 11 वर्ष चालू. तुम्ही दरवर्षी घेताय लाभ? हो शिवेला असता का तुम्ही? हो. चांगलं काम आहे.